अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात? सद्गुरुनाथ महाराज की जय. आता हा मलमास तयार झाला, मी मगाशी सांगितलं तसं की चंद्रवर्ष सौरवर्ष या सगळ्यांच्या 10-10 दिवसाचा डिफरन्स निर्माण झाला आणि तो 10-10 दिवसाचा 3 वर्षाचा म्हणून किती झाला 30 दिवसाचा झाला. मग त्याचं नाव पडलं मलमास, कारण या महिन्यामध्ये सूर्य कुठल्याच राशीमध्ये संक्रमण करत नाही. मग आता झालं काय, त्या मलमासाला सगळे चिडू लागले, असं पुराणात कथा सांगितली अधिक मासाच्या पोथीमध्ये वगैरे, की त्याला सगळे चिडू लागले की तू मलमास आहे, तू वाईट आहेस, असा आहे तसा आहे, तुझा कोणी स्वामी नाही. मग त्याला फार दुःख झालं आणि त्या दुःखात तपस्या करीत करीत त्याने भगवान विष्णूंची गाठ घेतली. आता भगवान विष्णूंना भेटल्यानंतर त्याने गळ घातली की लोक सगळे मला चिडवतात आणि कुठलेच कर्म करत नाहीयेत, मला निषिद्ध ठरवले, अपवित्र ठरवले, तर तुम्ही माझा उद्धार करा. आणि मलमासाच्या भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणे जर तुझ्या या महिन्याला कुठला मालक नाहीये तर आजपासून या अधिक मासाचा मालक, या अधिक मासाचा देवक कोण आहे तर तो मी स्वतः असेल. म्हणून या अधिक मासाचं श्रेष्ठत्व असेल, मी पुरुषोत्तमच या महिन्याचा प्रमुख देवता असेल. म्हणून आजपासून माझं नाव जे पुरुषोत्तम आहे ते तुझ्या मलमासाला लोक तुला मलमास म्हणणार नाहीत, मलमासाला लोक पुरुषोत्तम मास म्हणतील, कारण हा मास म्हणजे माझा मास असेल. आणि जे कोणी अधिक भक्ती या महिन्यात करतील त्यांना माझी कृपा प्राप्त होईल, आशीर्वाद प्राप्त होईल. आणि तुला जो काही बट्टा लागलाय, लोक जे काही तुला निषेध म्हणतात ते कधीही असं होणार नाही, तुझं सगळं दुःख दूर होईल. अशा प्रकारे मलमासाचं दुःख देवाने दूर केलं, स्वतःचं नाव या महिन्याला दिलं आणि आशीर्वादही दिला की जे कोणी मलमासात अशा तऱ्हेने भगवंताची भक्ती करतील, मलमासात कृष्णाची भक्ती करतील, पुरुषोत्तमाची भक्ती करतील, ते सुखी होतील. म्हणून याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात.